सांगलीकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण सांगलीमध्ये भारतीय लष्कराकडून आता पूर परिस्थितीची पाहणी करण्यात येते। तर सांगलीच्या ज्या सखल भागांमध्ये पुराचं पाणी येत आहे त्या ठिकाणी ही टीम पाहणी करते। सांगली आणि मिरजमध्ये लष्कराच्या तुकड्या सुद्धा दाखल झाल्यात आणि काही प्रात्यक्षिकं सुद्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। दरम्यान सांगलीमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे खबरदारी घेण्यात येते। आर्मीच्या 90 जवानांसह 10 अधिकाऱ्यांची ही तुकडी सांगलीत सध्या दाखल झाली आहे। सांगलीतील कृष्णा, वारणा या नदींच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे ही खबरदारी घेतली जाते। आर्मीच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी। सांगलीमध्ये येणाऱ्या संभाव्य पूरस्थिती पाहता प्रशासनाने जवानांची तुकडी या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकता की ही जवान हे ज्या ठिकाणी सांगलीच्या सखल भागामध्ये पाणी येणार आहे त्या ठिकाणी हे जवान दाखल झालेले आहेत। आपल्या बोटीसह हे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी जो संभाव्य पूर स्थिती निर्माण होते, सांगलीचा हा करनार रोड परिसर आहे आणि या ठिकाणी जवान हे पाहणी करत आहेत। त्याचबरोबर काही प्रात्यक्षिकं देखील या ठिकाणी करण्यात येणार आहेत। त्यामुळे जवान सांगली आणि मिरज या ठिकाणी जाऊन पाहणी करत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।